तर आता माझा विशेष रामायणाचा असल्यामुळे उगा एक पॉईंट सांगतो. लय काय झोपी जाईल असं रामायण सांगत नाही. आणि तुम्ही झोपी जाऊ नका बरं का. ते आमच्या कॅमेऱ्याला सेन्सर आहे, ज्याचे डोळे लागले आप कॅमेरा आपोआप फिरतो त्याच्याकडे. उगे तुम्ही झोपलेले असाल सगळ्या भारताला कळल नाही का. बरोबर आहे का नाही. सोने वाले सोना नाही जागते रोने तो सोना जाएगा नाही का. झोपू नका तुम्ही नाही का. काय सांगलो तुम्हाला मी गेलं ध्यानात तुम्ही. रामायण सांगलो रामायण बघा. चरणसेवा रामायण. तर एका मला चालू रामायणात प्रश्न विचारला. चालू रामायणात महाराज तुम्ही रामायण करता. म्हणलं हो बाबा गुरुवारे ढोक महाराजच्या आशीर्वादानं मी करण्याचा प्रयत्न करतो. मग म्हणले रामायण करता. हो करतो. मग सांगा बरं महाराज काय राम किती वाजता वनवासाला गेला होता. या हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं. म्हणलं येत नाही आपल्याला. सोपं गणित आहे म्हणले महाराज. राम 9:15 वनवासाला गेला. किती 9:15. मला कोणत्या ग्रंथात आलं. ग्रंथ काय करायचा फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला. उलट 9:15 जमलं म्हणलं आता. बर का. रामायणामध्ये काय सांगितली चरणसेवा. काय माणसं प्रश्न विचारते सांगतात ना आताच्या काळात नाही का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चरणसेवा अख्ख्या रामायणामध्ये बघा. ज्यावेळेस भरतजीला तीर्थरात आपण रामायणातली सिरियल पण बघितली टीव्हीवर बघा. रामायण सागर नाही का फार अगदी चित्र डोळ्यासमोर उभं राहील तुमच्या. आणि गुरुवारी ढोक महाराज रामायण तर आपण प्रत्येकाने ऐकलं. असा एकही महाराष्ट्रात माणूस नाही रामायण नाही ऐकलेला. आणि मग ते ज्यावेळेस रामायणातला प्रसंग तीर्थरात प्रयाग ज्यावेळेस भरतजीला प्रसन्न झालं माणसाच्या रूपामध्ये आणि सांगितलं भरतजी मी तीर्थाचा राजा प्रयाग आहे. मी तुम्हाला प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी काही मागा. त्यावेळेस भरतजीनं सांगितलं जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ भी नहीं चाहिए. जिस धर्म का पालन करने के लिए मेरे भैया राम जी को 14 साल का वनवास मिल गया वो धर्म भी नहीं चाहिए. जिस काम ने मेरे पिताजी दशरथ जी को मार डाला वो काम भी नहीं चाहिए. और जिस निर्वाण पद में मेरी प्रभु की प्राप्ति नहीं है वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. तो भरत जी क्या चाहिए. तो भरत जी बोले जन्म जन्म रति राम पद यही वरदान आन. फक्त मला जन्मोजन्मी फक्त माझ्या दादाची चरण सेवा पाहिजेत. म्हणून नामदेवराय म्हणतात चरण सेवा अखंडित चरण सेवा. देवा पै मागत हेची देवा पै मागत देवा पै मागत देवा पै मागत. चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा. सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा पंढरीचा. चरण सेवा अखंडित हेची देवा पै मागत. क्या रामायणात चरण सेवा मागितली. नाहीतर तो दिवस आठवा रामायणामधला ज्यावेळेस मिथिला नगरीमध्ये जनकपुरामध्ये ज्यावेळेस विश्वामित्र राम आणि लक्ष्मण ज्यावेळेस मिथिला नगरीमध्ये गेले आणि धनुष्य उचलायच्या आदल्या दिवशीची रात्र त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी विश्वामित्र बाबाची चरणसेवा करतात. मिथिला नगरीतली गोष्ट आहे. आणि पाय चेपता चेपता रात्र झाली. आणि मग विश्वामित्र बाबा लक्ष्मणाला आणि रामाला म्हटले अरे लखन राघव अरे जाओ शयन करो. आणि मग लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रजी त्यांच्या शयन कक्षामध्ये आले आणि प्रभू रामचंद्राने अंग टाकलं आणि लक्ष्मणजीचं जागरण व्रत चालू झालं. आणि लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राचे पाय चेपतात. पाय चेपतात. मिथिला नगरीतली गोष्ट आहे. आणि पाय चेपता 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 प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली.
तरी पण लक्ष्मणजी काय चरण सेवा सोडली नाही. आणि मग प्रभूला जाग आली. प्रभू म्हटले, अरे लखन, रात दिनी सेवा ही सेवा करताय का रे, सो जाओ. तरी पण लक्ष्मणजी झोपले नाही. प्रभू रामचंद्राचे पाय चेकताप लक्ष्मणजी मध्यरात्र झाली आणि एकाएकी करुणानिधान लक्ष्मण एकाएकी रडायला लागला. रात्री मध्यरात्री पाय चेपणाऱ्या लक्ष्मणाचे गरम अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर टप दिशी पडले. तेवढ्या मध्यरात्री प्रभूला जाग आली. अरे लखन, आधी रात हो गई, सोया नहीं क्या रे, अरे तू तो रो रहा है. भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. अरे क्यों रोता है लखन. भैया मैंने बोला आपको अच्छा नहीं लगे क्या मेरे रोने का कारण सुनने के बाद. अरे क्यों रो रहा है लखन, अरे आधी रात हुई, सोया नहीं, रात दिन ही सेवा करता है. और लखन तो रो भाई, अरे सुमित्रा माँ की याद आई. नहीं भैया. कौशल्या माँ की याद आई. नहीं भैया. पिताजी दशरथ जी की याद आई. नहीं भैया. अरे तो आधी रात हो गई, सोया नहीं और तू रोता है. भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. अरे बोल लखन, तू क्यों रो रहा है. भैया कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. अरे ये तो बड़ी खुशी की बात है. आगे की सुनो भैया, कल आपके हाथों से धनुष्य टूटेगा. सीता जी आपको माला पहनाएंगी, वो आपकी पत्नी होगी, मेरी भाभी होगी. और मैं कल आपकी चरण सेवा करने के लिए आऊंगा तो भाभी दरवाजे पे खड़ा रह के बोलेगी, लखन भाग जाओ यहां से, चरण सेवा करने का पूरा अधिकार मेरा है. तो भैया कल से आपकी चरण सेवा मुझे नहीं मिलने वाली. ये चरण सेवा करने की मेरी अंतिम रात है, इसलिए मैं भैया मैं रो रहा हूं. एकदम प्रभु रामचंद्राच्या डोळ्याला धार लागल्या. अरे लखन भाई, तूने तो बड़ा लंबा हिसाब लगाया रे, तो मैं आज से ही बंटवारा करता हूं. सुन लखन, मेरे दाएं पैर की सेवा मेरी सीता करेगी और मेरे बाएं पैर की सेवा लखन करेगा. और जिस दिन मेरी सीता और मेरा लखन नहीं होगा ना, मेरे दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. एवढ्या शब्दानं प्रभू रामचंद्राचं मन जिंकलं लक्ष्मणानं. म्हणून एक विचार करा, उद्यासाठी भावाची सेवा भेटत नाही म्हणून आदल्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या पुढे लक्ष्मणजी रडतात आणि ते सख्खे भाऊ ईदभऱ्या बांधासाठी घशात कुऱ्हाडी घालतात. त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं. बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. बघा, आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर नितांत प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे. नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सख्खे नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा आणि भरत कैकेयीचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार केला, त्याचं नाव आहे भरत. वाईट या गोष्टीचं वाटतं. काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चुराडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालता. अरे जोपर्यंत आपल्याजवळ पैसे, मित्रांचं टोळकं मागं पुढं तुम्हाला लातूरच्या स्टँडवर तुम्हाला भेटल, पण बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाहीत. जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते हे कैसे. आणि एकदा पैसे संपले की कैसे मना तुमच्या जवळही थांबणार नाही. अपने भी पराये हो जाते हैं, अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. त्यांना बोलवायची गरज नाही, पण बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. आता तुम्ही रामायण महाभारत तुम्ही ऐकलेले, तुम्हाला काय रामायण 7 दिवस मला सांगता येणार नाही, पण तुम्हाला एकाच वाक्यात कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत एकाच वाक्यात सांगतो, फक्त ध्यान देऊन आहे का बघा. कशाला म्हणतात रामायण आणि महाभारत एकाच वाक्यात रामायण महाभारत. नाहीतर महाभारत टीव्हीला पार 2-2 वर्ष ते आपण बघितलं. रामायणाला 7 दिवस लागतात,
टीव्हीला बघायला 2-3 महिने तरी लागले आपले नाही का. पण तुम्हाला एकाच वाक्यात रामायण आणि महाभारताचा सार सांगतो. कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला महाभारत म्हणतात. कळलं का महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण. दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. पटलं तर टाळ्या वाजवत जा. बरोबर नाही. आता परत दुसरा मुद्दा आहे का बरं का. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही. बरोबर आहे का नाही. आज रामकथेच्या विचाराची गरज आहे. नाहीतर त्या बघा दसऱ्याच्या दिवशी रावण जाळे नाही का, लोकांनी रावण जाळा दरवर्षी बिचारायला जातात. बरोबर आहे का नाही. पण विचार करा, त्या काळामध्ये एक बारकावा लक्षात ठेवा बघा. त्या काळामध्ये एकच रावण होता त्यावेळेस. बरोबर आहे का नाही. त्याला किती तोंड होते. 10 तोंड. डोळे किती झाले. 20 डोळे. 20. बरोबर आहे का नाही. 20 डोळे होते तरी नजर फक्त एका सीता मातेवर गेली, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता कलियुगातला रावण फक्त एका तोंडाचा आहे, डोळे त्याला 2च आहेत, पण बघल तिकडे त्याची वाईट दृष्टी. पण कदाचित हनुमंतरायाला फार मोठा प्रश्न पडला असा. आता कोणता. कौनसे रावण की भुजा उखाडू, कौनसे लंका को आग लगाऊ, घर घर रावण घर घर लंका, तो इतने राम मैं कहां से लाऊ. विठ्ठल विठ्ठल. रामकथेच्या विचाराची गरज आहे. बघा मित्र आपल्याला पैशाने भेटतील, नाहीतर कल्पना करा, तुम्ही तुमच्या भावापेक्षा तुम्ही 10 वर्षानं लहान आहात, भाऊ तुमच्यापेक्षा 10 वर्षानं मोठा आहे, त्याला 2-4 मुली, गरीब कुटुंबाचा, तुमची परिस्थिती चांगली, तुम्ही लाख्या लातूरनं बुलेटवर पार नाही का शर्टिंग करत फिरतात नाही. आणि त्यावेळेस तुम्ही लातूरच्या स्टँडवर 25 मित्रांना 200-300 रुपयाच्या पुड्याचा चोरडा तुम्ही मित्रांकरता केला. आणि त्याच वेळेला तुमचा सक्का भाऊ 2-4 मुली, त्याला तिकिटाला पैसे नाही, त्याला मुलगी आजारी पडली. आणि विचार होत नाही का, फाटकी 2 फाटकी धोतर घातलेला आणि पायी याला लातूरला गेला आणि एका स्टँडवर मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडला. शेठजी तुमच्या पाया पडतो, मला तिकिटाला पैसे नाही होते बघा, मी पायी लातूर पर्यंत आलो, तुमच्या पाया पडतो शेठजी, फक्त मला 200 रुपये द्या. मुलगी माझी आजारी पडली, जर तिला दवाखान्यात नाही नेलं ना तर लेकरू माझं पाय घासून प्राण सोडतं, फक्त मला 200 रुपये द्या, तुमची आयुष्यभर मी रखवाली करेल. आणि त्याच वेळेला एक भाऊ 200 रुपयाच्या पुड्याचा चुरडा मित्रांकरता करतो. विचार एक लक्षात ठेवा बघा. त्याच वेळेला त्या कडक कांजीच्या कपड्यावाला भावाला जर कुणी स्टँडवरून जर आईवरून शिवी दिली तर एकाही मित्राला वाईट वाटत नाही का, त्याची आई वेगळी, आपली आई वेगळी, आपल्याला काय करायचंय. पण तुम्ही तुमच्या भावासोबत 10 वर्ष झालं बोलत नाहीत. अरे असू द्या फाटक्या कपड्याचा, बिगर चपलाचा, पण तुम्हाला माय वरून दिलेली शिवी त्यांना ऐकू द्या. ताड 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 वाघासारखा येईल आणि शिवी देणारा तर थोबाड फोडल का. हे प्रेम मित्र देऊ शकत नाहीत. आणि ते बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याकरता रामायणातील पात्राचं चिंतन करायचंय. नाहीतर मी नेहमी सांगत असतो बघा, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहिती नाही ते पण बढाया मारतं. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजाताईनं एकत्रित आलं पाहिजेत, उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबानं एकत्रित आलं पाहिजेत, अजित दादानं आणि सुप्रियाताईनं एकत्रित आलं पाहिजेत, पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं सुलत्यानं एका जागी आलं पाहिजेत. याची खरी गरज आहे. अरे सक्का भाऊ असताना आपण एकमेकाच्या दारासमोर दार पण तोंड पाहत नाही, काय आपण सांगणार आज या बंधुप्रेमाची नितांत. नाही तर बघा गावोगावी बघा, 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, हे कावळ्याच्या जातीचे गावगाव टपून येत. कावळे का, जखम तिथं टोच मारणार, कावळ्याची जात. तसं 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसते, तो कावळा टपून येत. तो 27 वर्षाचा भाऊ उसामध्ये दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो.
बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि तो कावळा त्याला म्हणला, गडी आहे का त्याचा? तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे आरते तालुकाभर तिकडं निलंग्यानं शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्धा वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा हादरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. वयाचा विचार केला, अरे माझ्या वडिलाच्या वयाचाच मी तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नव्हतं. काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या माय बापाचा 10वा 13वा उरकून दिला. आणि 13वीच्या दिवशी रात्री 12 वाजता माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको. अरे मला जर शिकता आलं नाही ना, मी तुला पुण्यात शाळेत शिकायला टाकतो. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याची गुरं वळली. योगायोगानं भावाचं लग्नही जुळून आलं. गरीब घराण्यात पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं, मी परिसरातली धुणी भांडी करल, पण दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडं मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पान फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. आणि मोठमोठ्या पुढाऱ्याच्या पाया जाऊन पाया पडायचे. पण एकाही बैमनाला आमची दया नाही आली. आता मी इथं उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल? वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. माझ्या वडिलाच्या वयाचा पण तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्याला थोबाड फोडेल तुझं. मग हे कावळे हाणल्याशिवाय गाव सुधरत नाही बघा. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा, रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं ना त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं त्यावेळेस रामायण घडतं. म्हणून बेगा आदर्श ग्रंथ रामायण का ठरला की नाहीतर जगात काय ग्रंथ नव्हते का? पण बघा सावत्र भावासाठी सावत्र भाऊ आदल्या दिवशी रडतो का? चरणसेवा भेटणार नाही म्हणून. आणि ते सक्का भाऊ ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी घालतो. रामायण याच्याकरता ऐकायचे. कीर्तन मनोरंजन हे काय मनोरंजनाचं साधन नाही. आपल्या जीवनातल्या वजाबायका करायला शिका बघा. एवढा आपण खर्च करतो बघा. नाहीतर बघा म्हणे काहीतरी आपण एक जर वाक्य कुणाला आवडलं आणि जर कीर्तनात तर एक जर सुधारलं तर अख्ख्या तुमच्या सप्त्याचा पैसा वसूल झाला बघा. एवढ्या तुम्ही आट्टापिटा तुम्ही एवढा मोठा कार्य करता. या इथं आल्यावर वाटलं नाही मला की मी गिरक चाळमध्ये आलो. पाऊल टाकल्याबरोबर एवढं मंडप डेकोरेशन, एवढं सुंदर गाणारे वाजवणारे, एवढं प्रसन्न वातावरण, असं पाऊल टाकल्यावर मला असं वाटलं मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं. म्हणून गावकऱ्याकरता जोरदार टाळ्या वाजव बघा. मग गावकऱ्याला मी धन्यवाद. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलते एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावं तसा हा भगवंताचा कार्यक्रम तुम्ही तेवढ्याच ताकदीने केला. म्हणून गावकऱ्यांना मी धन्यवाद देतोच. पण गावकऱ्यांच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी गावकऱ्याच्या तर्फे धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. हेच देवा पै मागत चरणसेवा खंडित. आपण चरणसेवा चरण चरण नेमकं म्हणजे काय? बरोबर आहे का नाही? 1 तास झाला चरण चरण म्हणजे चरण नेमकं म्हणजे काय? आता याचं उत्तर रामायणात चालले बघा. तुम्ही रामायणाचे ज्यावेळेस बघा रामकथेमध्ये ज्यावेळेस एका दाट पाल्याच्या झाडाखाली प्रभू रामचंद्र सीतामया बसल्याच्या नंतर लक्ष्मणजी कंदमुळं आणायला गेले होते. त्यावेळेस सीतारामाचा संवाद बघा. त्यावेळेस मी तिथंच होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत नाही का. ते लक्ष्मण प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या दोघांचा संवाद चालला. प्रभू रामचंद्र म्हणतात
आपल्या स्वतःच्या चरणाकडे बघून, आणि सीता मैया स्वतःच्या चरणाकडे बघून. तर सीतेजी म्हणतात, प्रभूजी चरण मेरे अच्छे, नहीं सीते चरण मेरे अच्छे, नहीं प्रभूजी चरण मेरे अच्छे. प्रभू रामचंद्र म्हणतात चरण मेरे अच्छे, सीता मैया म्हणतात नाही प्रभूजी चरण मेरे अच्छे. असं करता करता तिथे पार 10:30 वाजायला 5 मिनिट बाकी असताना लक्ष्मणजी हजर झाले. अरे लखन जी भैया, तुम्हारी भाभी बोलती है चरण उसके अच्छे, मैं बोलता हूं चरण मेरे अच्छे. तू बिरागी संत है, सही निर्णय देने वाला, बोल चरण किसके अच्छे. भैया भाभी आपस में समझौता कर लो, भैया को गुस्सा आएगा नहीं तो भाभी को गुस्सा आएगा. नहीं नहीं लखन, तू बिरागी संत है, सही निर्णय देने वाला, बोल चरण किसके अच्छे. आता लक्ष्मणजी बुद्धिमान माणूस बरं का. लक्ष्मणजीनं काय केलं, आता इकडे होता, इकडे सीतामैया होत्या आणि इकडे प्रभू रामचंद्र होते. काय केलं लक्ष्मणानं बोट दाखवलं सीतामातेच्या चरणाकडे आणि बघितलं रामाच्या चरणाकडे. इकडे रामचंद्र होते, इकडे सीतामैया होत्या. बघितलं रामाच्या चरणाकडं, बोट दाखवलं सीतेच्या चरणाकडं आणि सांगितलं ये चरण से ये चरण अच्छे हे. बघितलं ना, माझ्याकडे बघा बरं का, हे बघितल्याशिवाय तुम्हाला मेळ लागणार नाही. इकडे सीतामैया, इकडे प्रभू रामचंद्र. आणि लक्ष्मणानं सांगितलं ये चरण से ये चरण अच्छे हे. आता सेचे हिंदीमध्ये 2 अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा आणि शे म्हणजे मुळे. तर शिकलेली मंडळी तुम्ही सगळे नाही का. से म्हणजे पेक्षा, यांच्यापेक्षा हे चांगले आणि यांच्यामुळे हे चांगले. सेचे ये चरण से ये चरण अच्छे हे असं म्हटल्याच्या नंतर आता सीतामातेनं अर्थ लावला स्वतःकडे. सीतामातेला वाटलं की त्यांच्यापेक्षा माझी चांगली, पेक्षा अर्थ लावला सीतामैयानं. शाबाश लखन, सही निर्णय देने वाला बिरागी संत है, शाबाश लखन. भाभी आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, मेरे भैया के चरण है इसलिए आपके चरण है. अगर मेरे भैया के चरण नहीं होते तो आपके चरण को चरण कौन कहता भाभी. असं म्हटल्याच्या नंतर आप भाभी नाराज हो गई, भैया खुश हो गई. शाबाश लखन, सही निर्णय देने वाले संत हैं आप. भैया आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, आपका आचरण है भैया इसलिए आपके चरण है. आपका आचरण नहीं होता तो आपके चरण को चरण कौन कहता भैया. बघा दोघालाही खुश केलं. बघा म्हणून ज्याचं आचरण त्याचे चरण. देवाचे काळे असू द्या तरी त्यांचे चरण, आपले पांढरी असू द्या पांढऱ्या पायाच्या बरोबर तरी आपले, बरोबर एक नाही, आपले पायच जे दर्शन घेण्याच्या योग्यतेचे त्यांना पाय म्हणतात. जे पायी नुसते पायी चालण्याच्या त्याला पाय म्हणतात. नाही बघा, नाहीतर काही मोठमोठे संत आवसेकर बाबा असतील नाही का, दुसऱ्या बाबा नाही काही, हे दोन्ही संत महात्मे गावात कोणत्याही गावात गेल्याच्या नंतर माणसं पाया पडतात. बाबा पाया पडू द्या महाराज, पाया पडू द्या. बाबा पायात बूट आहे, जोडा आहे, असू द्या महाराज जोडा, तरी पाया पडू द्या. माणसं पाया पडतात का नाही. पायात जोडा असला तरी माणसं असू द्या, जोड्यावर नाही का डोकं टेकवतात का नाही. का त्यांचं आचरण शुद्ध आहे. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहेत. आणि एखादं एसटी मधून पाकिट प्लेअर उतरतं, चोरी करणार, त्याला धरा मारा जे ते काढतं पायातला जोडा त्याच्या डोक्यावर. आता माझा दृष्टांत संपला. एक मार्मिकता लक्षात घ्या. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहेत आणि ज्याचं आचरण भ्रष्ट झालं त्याच्या डोक्यावर जोडे आहेत. कळलं ना. आता कळलं का आचरण चरण. म्हणून हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित. का हो चरण सेवा तुम्हाला काही दुसरं पाहिजेत का नाही. पाहिजेत काय, अभंगाचं दुसरं चरण. वास घ्यावा पंढरीचा, वास घ्यावा पंढरीचा, वास घ्यावा पंढरीचा, वास घ्यावा पंढरीचा. वास घ्यावा पंढरीचा, वास घ्यावा
पंढरीचा वास वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. मला पंढरीचा अखंड वास गाडावा, नामदेवरायाची मागणी. आणि मला साधू संताची मला संगत घडावी. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हे बघा, पिटीचा स्वर धरा, पिटीचा स्वर धरा. अरे संगत फार महत्वाची बघा. आतापर्यंत जेवढे जेवढे माणसं घडले ते संगतीनच घडले, आणि जे जे बी घडले ते संगतीनच बिघडले. बरोबर आहे का नाही? संगत फार महत्वाची. ढेकणाचा संगे हिरा जो भंगाला, कुसंगे नाडीला साधुतेचा. संगत फार महत्वाची बघा. आता बघा कीर्तनातला गुळ देत नाही तुम्हाला, फक्त इकडे बघा. या कीर्तनातल्या गुळाची संगत ध्यान धरून का बरं का. कीर्तनातल्या गुळाची संगत जर हरभऱ्याने केली, त्या हरभऱ्याला प्रसाद नाव प्राप्त होतो. पण त्याच हरभऱ्यानं दारूवाल्याची संगत करू द्या, त्याला चकना नाव प्राप्त होतो. बरोबर आहे का नाही? शेवटी संगत महत्वाची. संगत बिघडली कार्यक्रम का म्हणून त्याच्याकरता प्रमाण दिले नाही का. ही जर साधं उदाहरण आहे. ढेकणाच्या संगे हिरा जो, कुसंगे नाडीला साधू तैसा. संगत फार महत्वाची नाही का. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट. म्हणून आपल्या संगती आपण मोठ्या मोठ्या माणसाची संगत करावी नाही का. नाहीतर आताच्या काळात संगती महाराज इतकं बिघडले. चांगले चांगले माणसं पहिली चांगली